मला एक सांगा, तुमच्यासोबत सुद्धा असं कधी घडलंय का, की तुमच्या मैत्रिणीने तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्ही एखादी महागडी क्रीम विकत आणली आणि ती चेहऱ्याला लावल्यानंतर अचानक चेहऱ्यावरती पिंपल्स आले, चेहरा अजूनच तेलकट दिसायला लागला? असं का होतं माहिती आहे? कारण प्रत्येकाची स्किन, प्रत्येकाचा स्किन टाईप हा वेगळा असतो. आपण काय करतो माहिती आहे? स्किन केअरची सुरुवात ही प्रोडक्टपासून करतो आणि इथेच आपण चुकतो. ॲक्च्युली स्किन केअरची सुरुवात ही स्किन समजून घेण्यापासूनच व्हायला पाहिजे. त्यामुळेच आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत स्किन टाईप कोणकोणत्या आहेत आणि त्या कशा ओळखायच्या. तुम्हाला पण जाणून घ्यायचं असेल तुमची स्किन टाईप कोणती आहे आणि ती कशी ओळखायची, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग स्टार्ट करूयात. नंबर 1, स्किन टाईप्स किती आणि कोणकोणत्या आहेत? टोटल 5 प्रकारच्या स्किन टाईप्स असतात. ड्राय, ऑइली, कॉम्बिनेशन, नॉर्मल आणि सेन्सिटिव्ह. आता चला आपण एकदम डिटेलमध्ये समजून घेऊयात. नंबर 1, ऑइली स्किन. ह्या चेहऱ्यावरती सिबम म्हणजेच नॅचरल ऑइल खूप जास्त प्रमाणात तयार होत असतं. त्यामुळे हा चेहरा सतत चमकत असतो. मॅट मेकअप केल्यानंतरही थोड्या वेळाने तेलकट होतो आणि पिंपल्स तर यांचे कायमचे पाहुणे असतात. नंबर 2, ड्राय स्किन. ही स्किन ऑइली स्किनच्या एकदम ऑपोजिट असते. या चेहऱ्यावरती अजिबात ऑइल तयार होत नाही. हा चेहरा नेहमी धुतल्यासारखा सुका सुका वाटतो. एकदा जरी हे मॉइश्चरायझर लावायचे विसरले ना, तर यांची स्किन ओढल्यासारखी वाटते, पांढरे पापुद्र निघतात. यांच्या स्किनवरती सुरकुत्या लवकर येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. नंबर 3, कॉम्बिनेशन स्किन. ही स्किन खरं तर खूप नखरेल असते. यांचं अर्ध अंग ऑइली आणि अर्ध ड्राय असतं. म्हणजेच कपाळ, नाक आणि हनुवटी म्हणजे ज्याला आपण टी झोन म्हणतो, हा ऑइली असतो आणि उरलेला भाग म्हणजेच आपले गाल हे ड्राय किंवा नॉर्मल असतात. आपल्या इंडियामध्ये हा प्रकार जास्त पाहायला मिळतो. नंबर 4, नॉर्मल स्किन. ही स्किन खरं तर खूप नशीबवान असते. यांची स्किन जास्त ऑइलीही नसते आणि ड्रायही नसते, एकदम परफेक्ट बॅलन्स. त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्ही काही लावलं तरी त्यांना ते सूट करतं. कोणते प्रोडक्ट जरी वापरले तरी ते त्यांना सूट होतात. नंबर 5, सेन्सिटिव्ह स्किन. यांची स्किन म्हणजे टच मी नॉट, लाजाळूचं झाड. ह्यांच्या स्किनवरती तुम्ही काही लावलं तरी त्यांना सूट होत नाही. ते बाहेर उन्हामध्ये जरी गेले तरी त्यांची स्किन लगेचच्या लगेच लाल पडते. तुम्ही कोणतीही नवीन क्रीम त्यांच्या चेहऱ्यावरती लावली तर त्यांच्या चेहऱ्यावरती रॅशेस, जळजळ होते. त्यामुळे यांना खूप जपून राहावं लागतं. आता नंबर 2, स्किन टाईप्स घरच्या घरी कशा ओळखायच्या? घरच्या घरी स्किन टाईप ओळखण्यासाठी मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत 2 स्टेप्स सांगणार आहे, ज्या तुम्ही घरच्या घरी करू शकता. नंबर 1, डोळे उघडून पाहणे. रात्री किंवा सकाळी उठल्यानंतर एका जेंटल फेसवॉशने तुमचा चेहरा स्वच्छ धुवा. त्याच्यानंतर तो टॉवेलने व्यवस्थित पुसा. पण लक्षात ठेवा की त्यानंतर सिरम, कोणतंही मॉइश्चरायझर, कोणतंही क्रीम चेहऱ्यावर अजिबात लावू नका. चेहरा पूर्णपणे कोरा असावा. आता चेहऱ्याला 1 तास अजिबात हात लावू नका. 1 तासानंतर आरशासमोर जा आणि चेहरा व्यवस्थित बघा. निरीक्षण करा की तुमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला काय दिसतंय. जर तुमचा चेहरा पूर्णपणे चमकत असेल तर समजून जा की तुमची स्किन ऑइली आहे. जर तुमचा चेहरा हसल्यानंतर ओढल्यासारखा वाटत असेल तर समजून जा तुमची स्किन ड्राय आहे. जर तुमच्या टी झोनवरती म्हणजे कपाळ, नाक आणि हनुवटीवरती तुम्हाला ऑइल दिसत असेल आणि बाकीचा भाग ड्राय वाटत असेल तर तुमची कॉम्बिनेशन स्किन आहे. आणि तुमची स्किन तर तुम्हाला एकदम कम्फर्टेबल वाटत असेल, काहीही होत नसेल, तर तुमची स्किन नॉर्मल आहे. दुसरी स्टेप, टिश्यू पेपर टेस्ट. जर आरशात बघून तुम्हाला समजत नसेल की तुमची स्किन टाईप कोणती आहे तर सकाळी उठल्या उठल्या बेडवरून उठण्यापूर्वी ही टेस्ट करा. सोबत टिश्यू पेपर किंवा ब्लॉटिंग पेपर ठेवा. सकाळी उठल्यावर फेसवॉश करायच्या आधी टिश्यू पेपर घ्या. तो पूर्ण चेहऱ्यावरती व्यवस्थित दाबून घ्या, कपाळावर, नाकावर, गालावर, आणि तो टिश्यू पेपर उजेडात धरून बघा. जर टिश्यू पेपरवरती सगळ्याच बाजूने तेलाचे डाग दिसले तर समजून जा की तुमची स्किन ऑइली आहे. जर टिश्यू पेपरवरती तेलाचे डाग तुम्हाला काहीच दिसले नाहीत आणि तुमची स्किन ड्राय वाटत असेल तर तुमची स्किन ड्राय आहे. जिथे कपाळावर आणि नाकावर टिश्यूचा भाग टेकवला होता त्या ठिकाणी ऑइल दिसलं आणि गालावर ज्या ठिकाणी टिश्यू टेकवला होता त्या ठिकाणी टिश्यू कोरडा राहिला तर समजून जा तुमची स्किन कॉम्बिनेशन आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्किनचा पाया समजून घेत नाही ना, तोपर्यंत बाजारातले महागडे ब्रँड्स किंवा तुमच्या मैत्रिणीचे सल्ले तुमच्या काहीच कामाचे नाहीत. त्यामुळे तुमची स्किन ओळखा आणि मगच योग्य प्रोडक्ट्स निवडा. तर मग उद्या सकाळी उठल्यानंतर तुमची स्किन नक्की चेक करा आणि तुमची स्किन कोणती आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीला सुद्धा शेअर करा. थँक्यू.